हॅलो गाईज, नमस्कार. मी कुठे चालली आहे? तर चला, तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि मला सांगा मी कुठे गेली आहे. तर तुम्हाला हा रोड पाहून समजलंच असेल मी कुठे चालली आहे. तर चला, मी चालली आहे पुण्यामधल्या नारायणपूर प्रतिबालाजी येथे तिरुपतीला. व्यंकटरमणा गोविंदा. तर मी आलेली आहे प्रतिबालाजी येथे. आम्ही एंट्री केलेली आहे. बघा किती छान हिरवेगार झाडं आहेत. आणि आता आम्ही इकडे पार्किंगला गाडी लावतोय. आणि इकडे बघा शिवला खूप तहान लागलेली आहे, तो पाणी मागतोय. मी शिवला पाणी दिलं आणि चला आता आम्ही आलेलो इकडे चप्पल स्टँडकडे. इकडे चप्पल ठेवलेली आहे आणि पुढे आलोय. इकडे आम्ही मोबाईल ठेवतो कारण मोबाईल मंदिरमध्ये अलाउड नाही आहे. हे बघा, आणि आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि तिथे थोडंसं बसलेलो आहे. आतमध्ये आम्हाला हा प्रसाद भेटलेला आहे. बघा किती सुंदर प्रसाद आहे. आणि आता त्यानंतर आम्हाला तिथे कुपन भेटले, म्हणजे महाप्रसाद असतो. हे आहेत 3 कुपन, माझा, शिवचा आणि शिवच्या डॅडीचा. आता आम्ही हे कुपन घेऊन महाप्रसाद खाण्यासाठी तिकडे जात आहोत. तर चला, महाप्रसादाची सोय आपल्याला इकडे केलेली आहे. मंदिराच्या थोडं पुढच्या बाजूला आहे. ऊन तर इतकं लागतं ना काय सांगू. त्यामुळे या लोकांनी इथे पाय भाजू नये म्हणून भावी भक्तांची ही सोय केलेली आहे. रेड कार्पेट. त्यावरून आम्ही गेलो. इथे बघा आजी बसलेले आहेत झाडांखाली. खूप ऊन लागते त्यामुळे. चला, हे बघा तुम्ही पाहू शकता इकडे महाप्रसादाची सोय केलेली आहे. इकडे पुढे जाऊन थोडंसं आतमध्ये गेल्यानंतर महाप्रसाद भेटतो. हा बघा महाप्रसाद माझा खाऊन झालेला आहे आणि शिव इकडे खातोय. मला इतकी भूक लागलेली त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायचा राहिला महाप्रसादाचा. तर आमचं महाप्रसाद खाऊन झालेला आहे आणि आम्ही जातोय. हे बघा एक्झिट डोर इकडे आहे. तर चला, आम्ही आता आलेलो बाहेर. बघा किती ऊन दिसते. खूप 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 ऊन लागतं. त्यांनी मस्त अशी सोय केलेली आहे पाय भाजू नये म्हणून. हे बघा आम्ही बाहेर आलेलो आहे. इकडे बघा काय छान छान भेटतं. मस्त असे पेरू आहेत, चिकू आहेत, कैऱ्या आहेत, खूप 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 काही आहे इथे. आणि हे बघा इकडे, याला आपण रानमेवा म्हणू शकतो. चिंच आहेत, बोरं आहेत, शेंगा आहेत, कैऱ्या आहेत, काकड्या आहेत. आणि हे बघा लहान मुलांसाठी काय काय आहे इकडे. आणि हे बघा माय फेवरेट काळी मैना. याला काळी मैना बोलतात, आम्ही तर काळी मैना बोलतो. आणि मी हे घेतलं या मावशीकडून. त्या मावशीने बोलल्या 20 रुपयाला हा छोटासा ग्लास आहे. ठीक आहे म्हणलं, घेतलं मी. आता आपल्याला खायचं तर घ्यावं तर लागणारच. त्यामुळे घेतलं मी. हे खायला एकदम खूप खूप छान लागतं. आंबट आंबट, खट्टा खट्टा ह्याच्यामध्ये फ्लेवर असतो. इकडे आल्यानंतर तुम्ही घेऊ शकता, खूप मस्त लागतं. हे बघा इकडे शिवने चप्पल घातलेली आहे आणि आता आम्ही निघालो. बाय बाय, भेटूया नेक्स्ट.